आता वळूयात पुढल्या बातमीकडे। वादग्रस्त विधान करणारा सोलापूरकरवर प्रथम दर्शनी गुन्हा होत नाही असं म्हणणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांना उदयनराजेंनी डोकं तपासण्याचा सल्ला दिलाय। पाहूयात रिपोर्ट। पुणे पोलीस आयुक्तांनी राहुल सोलापूरकरला प्रथम दर्शनी क्लीन चिट दिल्यानंतर उदयनराजेंनी संताप व्यक्त केला। राहुल सोलापूरकर शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो बरळला त्यामध्ये प्रथम दर्शनी कोणताही गुन्हा वाटत नाही असं वक्तव्य चक्क पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय। त्यावर अमितेश कुमारांना एकदा डोकं चेक करून घेण्याची गरज असल्याचा सल्लाच उदयनराजेंनी दिलाय। एक विस्तृत खुलासा दोन्ही प्रकरणावर त्यांनी दिलेली आहे। ते पूर्ण ऑडिओज जुने ऑडिओ व्हिडिओज काही आहे त्याचे पूर्ण कंटेंट्सची अवलोकन करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल। प्रथम दर्शनी ते गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही, तरी पण आम्ही इतर वेगवेगळी गोष्टीचे पाहणी करत आहे। असं जर कोण म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं स्वतःचं थोडंसं चेकअप करून घेतलं पाहिजे। क्लीन चिट देण्यासारखं त्यात म्हणजे काय क्लीन चिट कसं देणार तुम्ही? म्हणजे लाच हा जो प्रकार आहे महाराजांनी दिला, कमाल आहे। असं जर कोण म्हणत असेल तर माझ्या त्याबद्दल मी ऑलरेडी म्हणजे या अगोदर सुद्धा मत व्यक्त केलं आहे। दरम्यान पोलीस नाही तर सरकारच्या आशीर्वादानेच राहुल सोलापूरकरवर कारवाई होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला। विशेष म्हणजे अनेक सत्ताधारी आणि विरोधक देखील राहुल सोलापूरकरवर कारवाईची मागणी करतायत। 30 पेक्षा जास्त संस्था आणि संघटनांनी सोलापूरकर विरोधात आंदोलनं केली आहेत। समाज माध्यमातून सोलापूरकर विरोधात तीव्र संताप व्यक्त झालाय। ज्या भांडारकर संशोधन मंडळामध्ये सोलापूरकर विश्वस्त होता त्या संस्थेने देखील वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्याचा राजीनामा घेतलाय। सोलापूरकरच्या सोसायटी भोवतीच्या पोलीस बंदोबस्ताने वैतागलेल्या शेजारच्यांनी देखील सोलापूरकर विरोधात कारवाईची मागणी केली आहे। मात्र इतके दिवस लोटल्यानंतरही सोलापूरकर विरोधात साधा गुन्हा देखील दाखल झालेला नाही। मागच्या अनेक दिवसांपासून पुण्यातल्या कोथरूड मधल्या सोलापूरकरच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त तैनात आहे। माहितीनुसार आज देखील सोलापूरकरच्या घराबाहेर 2 पोलीस गाड्या आणि 15 पोलीस बंदोबस्ताला तैनात होते। करताच येणार नाही तिरस्कार। मुख्यमंत्री असं लागलेला राज्याला सध्या की खूप चांगला म्हणजे त्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला त्याच्यावर कारवाई टोळी आहे। मुख्यमंत्र्यांची ती एक टोळी आहे बनवलेली, दाखवायचं नाही काही त्याच्यात वकील आहेत, काही त्याच्यात मोगम अभ्यासक म्हणून साहित्यिक म्हणून नावं लावते। हे तिरस्कारानं भरलेले हे कधी न्याय देऊ शकत नाही। छत्रपतींचा अवमान केला त्यांना गोड लागतं। मला या प्रकरणातली माहिती नाही। पोलीस आयुक्तांनी जर अशा पद्धतीचा काही निर्णय घेतला असेल किंवा अहवाल पाठवला असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब पोलीस आयुक्तांच्या बरोबर बोलतील आणि पोलीस आयुक्तांचा अहवाल जो काय आला असेल त्या बाबतीत माननीय गृहमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील। पण क्लीन चिट मिळणं म्हणजे मला माहित नाही ना काय अहवालामध्ये आहे। तुम्ही म्हणताय क्लीन चिट, अहवाल जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर मंत्र्यांनी भाष्य करणं योग्य नाही। राहुल सोलापूरकर असू देत किंवा अन्य कुणी असू देत अशा पद्धतीनं कुठल्याच थोर महापुरुषांच्या बद्दल कुणी वक्तव्य करणं आणि भावना दुखवणं भडकवणं हा प्रकार केला नाही पाहिजे, थांबला पाहिजे। आणि सरकारनं पण याच्यावर असेल त्या कायद्यातनं कडक कार्यवाही करावी व नक्कीच मी सुद्धा याचं एक करीन सीएम साहेबांना किंवा आपण काही ना काहीतरी कार्यवाही या बाबतीमध्ये त्यांनी करावी तसं आयुक्तांना त्यांनी सूचना द्यावी। याआधी सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती। त्यानंतर आता सोलापूरकरला प्रथम दर्शनी क्लीन चिट देणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका देखील वादात सापडली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।